नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशीचे स्पेशल साबुदाणे वडे. तर साबुदाणे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य. इथं मी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी सकाळीच भिजू टाकला होता. मग हा साबुदाणा आपण एका ताटात काढून घेऊ. आणि साबुदाणा चांगला असा भिजून द्यायचा. त्याच्यानंतर मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 2. लवकर उकडतात म्हणून मी मधातून अशी फाका करून घेतले. हे असं मस्त मिक्स करायचं बटाटा आणि साबुदाणा. बटाटा चांगला उकडून घ्यायचा. आणि असं मस्त मिक्स करायचं सगळं व्यवस्थित. त्याच्यानंतर हिरवी मिरची, असं हे सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर परत असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा. परत मिक्स करायचं. कोणी कोणी याच्यात जिरे सुद्धा टाकते. तुम्हाला जिरे टाकायचे असेल तर जिरे पण टाका. मी जिरे खात नसल्यामुळे जिरे टाकत नाही, कारण आमच्याकडे उपासाला जिरे चालत नाही. आता हे सगळं एकत्र झाले. आपण एका साईडला हे असं ठेवून देऊ 1-2 मिनिट झाकण. तोपर्यंत आपण साबुदाणा वड्याला चटणी बनवूया. आता आपण इथं साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ. तर मी इथं 4-5 मिरच्या बारीक आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत. आणि साबुदाणा वड्यासोबत चटणी खायला खूप छान लागते. आता हे आपण बारीक केलेलं टाकून देऊ एका पातेल्यात. आणि थोडंसं पाणी टाकायचं. जास्त गट सुद्धा नाही करायची. तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवू वडे तळण्यासाठी. जास्त घट झाली त्याच्यामुळे आपण अजून पाणी टाकू. चटणीमध्ये सुद्धा तुम्ही फोडणीला जिरे टाकू शकता. कोणी कोथिंबीर टाकते, पण मी खात नसल्यामुळे मी कोथिंबीर जिरे वापरले नाही. छान अशी घट करून घ्यायची मस्त. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, कारण मीठ कमीच टाकायचं जेणेकरून आपल्याकडून साबुदाणा वड्यामध्ये मीठ असते. 1-2 मिनिट याला उकळी येऊन द्यायची.
तोपर्यंत आपण साबुदाणे वडे तयार करू. आपल्या हाताला साबुदाणा चिटकू नये म्हणून थोडंसं हाताला तेल लावून द्यायचं, जेणेकरून वडे चिटकणार नाहीत. अशा छोट्या छोट्या आकाराचे साबुदाणा वडे बनवून घ्यायचे. जास्त पातळ नाही करायचे आणि जास्त रट पण नाही करायचे, मीडियम करायचे, जेणेकरून हे वडे अशा पद्धतीने हे आपले साबुदाणा वडे बनवून घ्यायचे. जास्त जाड पण नाही करायचे आणि पतले पण नाही करायचे, जेणेकरून हे वडे टाकल्याच्या नंतर फुटू नये. अशा मस्त गोल आकाराचे बनवून घ्यायचे. बघा किती छान झाली आपली चटणी. आता इथे मी गॅस बंद करून घेते. आणि सगळे वडे असेच बनवायचे आपल्याला, छोट्या छोट्या आकाराचे. आपले इतर साबुदाणा वडे तयार झालेले आहेत. आपण आता हे तळून घेऊ. मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं आणि वडे वडे तो सोडताना सावकाश सोडायचे, जेणेकरून आपल्या अंगावर येणार नाही. आणि लगेच हलवायचं नाही त्याला, जेणेकरून ते खाली चिटकलेलं असते. मस्त असं छान तेल तापलेलं आहे. हे बघा, हे असे छानपैकी लालसर लालसर कलर येतोय. अजून त्याला जास्त लाल कलर येऊन द्यायचा, जेणेकरून लाल कलर आला ना मस्त लागतात खायला. आणि मधून पुन्हा हिरवे राहू नये म्हणून आपल्याला जास्त तळून द्यायचे. बघा, एक सुद्धा साबुदाणा वडा फुटलेला नाही. मस्त असे छान होऊन द्यायचे. छान असा लालसर कलर आलेला आहे त्याला. आणि लाल तळले ना की मस्त असे कुरकुरीत लागतात. आता आपण हे काढून घेऊ आणि सगळे आपल्याला असेच तळून घ्यायचे. परत असे टाकून द्यायचे. कसा असा मस्त कलर आला. आता आपल्याला सगळे साबुदाणे वडे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. आता इथं आपले सगळे वडे तळून झालेले आहेत. आता इथे सगळे वडे तळून झालेले आहेत. आणि हे वडे तुम्ही घरी सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकतात. कारण की हॉटेलला जसे वडे बनवतात ना, तसे आपण हे कमी साहित्यात वडे बनवू शकतो. बघा कसे खुसखुशीत झालेले आहेत आणि एकदम अगदी कुरकुरीत. आणि त्याच्यासोबत मी चटणी सुद्धा केलेली आहे खायला. तुम्ही सुद्धा चटणी करू शकतात, नाही तर असे सुद्धा खाऊ शकतात. लहान लेकराला खायचे असले तर ते असे पण खाऊ शकतात. खूप छान लागतात नुसते खायला पण. बघा, आता इथं आपले वडे तयार झालेले आहेत आणि छानपैकी मी असं ताट बनवलेलं आहे. आणि हे ताट पाहून माझ्या तोंडाला तर खूप पाणी यायला लागले. त्याच्यासोबत मिरची सुद्धा तळली. मिरची सुद्धा खूप छान लागते खायला. आणि हे तुम्ही सुद्धा असेच बनवल्याच्या नंतर खाऊ शकतात. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.